किंवा पिठलं चपाती कशी सर्व करायची आणि कशी पार्सल द्यायची ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एका 3CP प्लेटमध्ये कस्टमरच्या ऑर्डरनुसार भाकरी किंवा चपाती द्यायची आहे. 2 भाकऱ्या किंवा 4 चपात्या द्यायच्या आहेत. तांदूळ भाकरी, ज्वारी भाकरी किंवा नाचणी भाकरी जी ऑर्डर असेल त्याप्रमाणे देणार आहोत. भाकरी आणि चपातीचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ आहेत, त्याप्रमाणे ते बघून तुम्ही बनवून त्या पद्धतीने द्यायचं आहे. एक प्लेट पिठलं कसं बनवायचं याचा देखील व्हिडिओ अपलोडेड आहे. त्या पद्धतीने पिठलं बनवून ते संपूर्ण पिठलं आपण या सिल्वर फॉइल कंटेनरमध्ये घेणार आहोत. याबरोबर आपण 3 ते 4 स्लाइस कांदा द्यायचा आहे. 5 ग्रॅम ठेचा द्यायचा आहे. 5 ग्रॅम ठेचा हा साधारण अर्धा चमचा ठेचा असतो. ठेचा खूप जास्त तिखट असतो, त्यामुळे आपण तो अर्धा चमचा देतो. एक चमचा आणि एक टिश्यू पेपर द्यायचा आहे. हे सर्विंगसाठी रेडी आहे. पार्सल देण्यासाठी पिठलं आपण या पेपर बाउलमध्ये भरलेलं आहे. त्याला लीड लावून त्याला सेलोटेप लावलेली आहे. तसंच चपाती किंवा भाकरी कशी पार्सल करायची याचा देखील व्हिडिओ आहे. त्या पद्धतीने भाकरी किंवा चपाती अशा पद्धतीने पार्सल करून घ्यायची आहे. एका डीप कंटेनरमध्ये 5 ग्रॅम ठेचा, 3 ते 4 कांदा स्लाइस, चमचा आणि टिश्यू पेपर. बिग टेक अवे बॅगमध्ये सर्वप्रथम आपण आता बाउल भरणार आहोत. कांदा आणि ठेचा, भाकरी किंवा चपातीचं पार्सल भरायचं आहे. एक चमचा आणि एक टिश्यू पेपर भरायचा आहे. बॅग फोल्ड करायची आहे आणि समोरून त्याला सेलोटेप लावायची आहे. पार्सल रेडी आहे.